पडणार नाही, तो उभा राहील. आज आपल्याकडून चुका घडतात, मनुष्य आहोत आपण. परमेश्वराची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्यासारखे व्हा. तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मनुष्य होता. जेवढं होईल, जेवढं जास्त होईल परमेश्वराचा सारखं होण्याचा आपण प्रयत्न यावेळेस करूया. यावेळेस परमेश्वर आपल्या अंतःकरणाचं दार ठोठवत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण, तो म्हणत आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपण काही लपून ठेवलं असेल, लोकांना माहीत नसतं, घरातल्यांनाच माहीत नसतं, बायकोला मी काय केलं माहीत नसतं, पोरांना माहीत नसतं, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. पण परमेश्वराकडे जाऊन ज्यावेळेस मी माझ्या चुकांसाठी, अपराधांसाठी क्षमा मागतो, त्यावेळेस शास्त्र सांगतं की तो दया करण्यास तो उदार आहे आणि त्या उदार दयेचा, उदार क्षमेचा स्वीकार करणं आणि मोकळे होणं ही आजची आपली गरज आहे. आपण त्या पापापासून स्वतंत्र होणं ही आपली आजची गरज आहे. जर आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं पाप असेल तर यावेळेस आपण उघडपणे आपल्या सर्व गुप्त पापांसाठी आपण प्रार्थना करू, त्या परमेश्वराच्या दयासनाजवळ जाऊ आणि त्याच्याकडे क्षमा मागू, कारण तो दया करण्यास नेहमी तयार आहे, सदैव तयार आहे. आपण